नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलो आहेत आणि शेतामध्ये आलो असताना आता ढगाळ वातावरणामुळे भरपूर काही शेतकरी आपल्या हरभरा पिकावरील बुरशीनाशकाचा स्प्रे त्या ठिकाणी करताना दिसत आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम चांगलं आणि स्टँडर्ड बुरशीनाशक आपलं सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीने विकसित केलेलं आहे आणि त्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित आपलं सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचे एक्सकेलिया मॅक्स हे बुरशीनाशक नवीन तंत्रज्ञानावर आधारित झालेलं आहे। तर मित्रांनो, आज आपण याचाच डेमो आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत। तर डेमो देत असताना आता आपण 20 लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी 30 ml ना त्या ठिकाणी हे औषध बुरशीनाशक त्या ठिकाणी टाकणार आहोत। तर मित्रांनो, एक्सकेलिया मॅक्स हे एक नवीन तंत्रज्ञानावर विकसित झालेलं बुरशीनाशक आहे। याच्यामध्ये इनपायरिथॉक्साम प्लस टेम्बुकोनाझोल असे दोन घटक आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात। तर मित्रांनो, आता आपण या ढगाळ वातावरणामुळे भरपूर काही शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशकाचे स्प्रे आपल्या हरभरा पिकावरील घेत आहेत। तर आता त्या स्प्रेचा रिझल्ट त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी येत नाहीत आणि त्यांच्या हरभरा पिकावरील बुरशी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कायम असतो। तर यासाठी आपण त्यांना हा डेमो टाकलेला आहे आणि आता डेमो टाकत असताना आपण याचा रिझल्ट आपण 8 ते 10 दिवसांना आपण याचा रिझल्ट बघणार आहोत। तर मित्रांनो, तर मित्रांनो 20 लिटरचा पंप आहे आणि आपण त्याच्यात 30 ml हा एक्सकेलिया मॅक्स त्या ठिकाणी टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी 30 ml हे घ्यायचं आहे आणि घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यावर स्प्रे त्या ठिकाणी करणार आहोत। इसरून घेऊन तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण त्यात औषध टाकलेलं आहे आणि आता आपला पंप त्या ठिकाणी रेडी झालेला आहे। तर याचा रिझल्ट कसा येईल आपण तो पण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने एक्सकेलिया मॅक्स हे नवीन तंत्रज्ञानावर आधारित हे बुरशीनाशक आहेत। तर याचा चांगल्याच प्रकारचा रिझल्ट भरपूर शेतकऱ्यांना आधारित पिकावरती आलेला आहे। त्याच्यानंतर मिरची या पिकावरती आलेला आहे, त्याच्यानंतर हळद या पिकावरती आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा याचा वापर त्या ठिकाणी करू शकता। तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।